इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजकाल बदलती जीवनशैली, दीर्घकाळ बसून काम करण्याची सवय, व्यायामाचा अभाव आणि चुकीची बैठक यामुळे अनेकांना पाठदुखी आणि पायात जाणारी तीव्र वेदना म्हणजेच सायटिका या समस्येला सामोरं जावं लागतंय. या त्रासामुळे दैनंदिन जीवनावर सुद्धा मोठा परिणाम होताना दिसतोय. मात्र आयुर्वेद आणि योग या आपल्या प्राचीन उपचार पद्धतींमध्ये सायटिकावर प्रभावी आणि नैसर्गिक उपाय सांगितले गेले आहेत. औषधोपचारांबरोबरच योग्य आहार, दिनचर्या आणि काही विशिष्ट योगासनांच्या मदतीने या समस्येवर नियंत्रण मिळवता येणार आहे. श्रोते हो, आज याच विषयावर अधिक सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत इथे आहेत आयुर्वेदाचार्य आणि थेरपेटिक योगा कन्सल्टंट वैद्य कीर्ती गुर्जर. मॅडम नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम सांगा, सायटिका म्हणजे नेमका कोणता आजार आहे? सायटिका हा कमरेच्या नसेशी संदर्भात असलेला आजार आहे. हा एक स्वतंत्र आजार नसून तो शरीरातील सर्वात मोठ्या मज्जातंतूशी संबंधित असलेला एका लक्षणांचा समूह आहे. आजच्या काळामध्ये जर बघितलं तर पाठदुखी, कमरेचे आजार, मणक्याचे आजार, कंबरदुखी हे आजार खूप मोठ्या गतीने वाढताना दिसत आहेत. आणि आज आपण बघितलं तर हे आजार केवळ वृद्धांपुरतेच मर्यादित नसून तरुण वर्गही यामध्ये भरडला जात आहे. याचं कारणच असं आहे की निष्क्रिय जीवनशैली, एका जागी बसून दीर्घकाळ काम करणं किंवा एका जागी उभं राहून दीर्घकाळ काम करणं, व्यायामाचा अभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रक्रिया केलेल्या अन्नाचं सातत्याने सेवन, या सगळ्यामुळे शरीर हे व्याधींचं माहेरघर होत आहे. आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट आपल्या पाठीचा मणका जो सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यावरती जास्त प्रमाणात दिसून येतो आणि त्यातून निर्माण होतो तो म्हणजे सायटिका आजार. बरं, मग सायटिका आणि साधी पाठदुखी यामध्ये फरक काय आहे? साधी पाठदुखी ही कमरेच्या वरच्या भागातनं म्हणजे पाठीच्या भागातनं निर्माण होते, तर सायटिका हा आजार कमरेच्या खालच्या भागातनं निर्माण होतो. सायटिका हा आजार जो आहे तो कमरेचे जे मणके आहेत म्हणजे पाठीचे आपले एकूण 33 मणके आहेत त्यामधील, आता सगळ्यांना त्याच्या टर्मिनॉलॉजी बहुतेक लोकांना माहिती आहेत, तर लंबार हा कमरेतला मणक्याचे नाव आहे. तर लंबार मणका आणि त्याच्या खालचा सॅक्रल मणका यातला L4, S1, S2, S3, S4 या भागामधनं ज्या नर किंवा मज्जातंतू बाहेर येतात त्या मज्जातंतू पुढे एकत्र होतात आणि कमरेमधनं किंवा नितंबाच्या मागच्या भागातून त्या पायापर्यंत येतात. ही नर पायापर्यंत येते. गुडघ्याच्या जरासं वरती मांडीच्या मागच्या बाजूला ती नर मज्जातंतू त्याचं 2 भागामध्ये विभाजन होतं आणि हा नर किंवा ही मज्जातंतू पूर्ण पायाच्या तळव्यापर्यंत येतो. ह्या मज्जातंतू आहे त्याच्यामुळे ह्याचं काम पूर्ण पायाच्या स्नायूंना सप्लाय करणं असं आहे. त्यामुळे ज्या वेळेला सायटिकाचा त्रास निर्माण होतो त्यावेळेला पूर्ण पायामध्ये वेदना निर्माण होतात, पायामध्ये बधिरता निर्माण होतो. सायटिक या नरचंच नाव किंवा सायटिक याचंच नाव त्यांनी सायटिका या आजारासाठी दिलेलं आहे. कारण त्या नरवरती कोणत्याही कारणामुळे ज्या वेळेला दाब येतो त्यावेळेला वेदना, मुंग्या येणं, बधिरता यासारखे आपल्याला लक्षणं दिसून येतात. काही वेळेला हा त्रास इतका वाढतो की त्याचे गंभीर परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावरती निर्माण होतात. म्हणजे याचा परिणाम शारीरिक नव्हे तर मानसिक मध्ये सुद्धा दिसून येतो. मानसिक अस्वस्थता निर्माण होते, चिडचिड निर्माण होते. आधी आपण ज्या कार्यक्षमतेने काम करत होतो ती कार्यक्षमता आता आपल्याला जमत नाहीये किंवा तेवढ्या कार्यक्षमतेने आता आपण काम करू शकत नाही, ही भावना कुठेतरी निर्माण होते आणि अस्वस्थता वाढते. म्हणजेच बघितलं तर याचा इफेक्ट फक्त शरीरावरच नव्हे तर मनावरती सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये दिसून येतो. अरे बापरे. पण मग याची मुख्य कारणं काय आहेत? सायटिका हा आजार मी आता म्हटलं तसं की कोणत्याही स्वरूपाने त्याच्यावरती सायटिक नर्ववरती दाब निर्माण झाला तर सायटिका हा आजार निर्माण होतो. त्यामुळे त्याची जर कारणं बघितली तर अशीच आहेत की हर्निएटेड डिस्क हे 80 ते 90% लोकांमध्ये हे कारण असतं. हर्निएटेड डिस्क म्हणजे काय तर 2 मणक्यांच्या मध्ये एक मऊसर जेलीसारखी गादी असते, जी गादी कोणत्याही स्वरूपाचा आघात सहन करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. त्या गादीचा मधला जो भाग आहे तो कोणत्याही कारणामुळे
जर तो मणक्याच्या बाहेर सरकला असेल तर त्याला हर्निएटेड डिस्क असे म्हणतात. आणि हा बाहेर सरकलेला भाग नर तिथूनच येत असल्यामुळे त्याच्यावरती सतत टोचला जातो किंवा त्याच्यावरती त्या डिस्कचा दाब येतो आणि तो दाब आल्यामुळे नर्वच्या कार्यक्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो. याला हर्निएटेड डिस्क असं म्हणतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे 80 ते 90% ते म्हणजे हर्निएटेड डिस्क आहे. दुसरं जर कारण बघितलं तर लंबर स्पायनल स्टेनोसिस, म्हणजे पाठीचा मणका जो आहे त्याची जी नळी आहे ती अरुंद होणं हा एक महत्वाचं कारण आहे. आणि हे वयोपरत्वे वृद्ध व्यक्तींमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. तिसरं कारण आहे पिरिफॉर्मिस सिंड्रोम. ही जी नर आहे त्याचा जो आपण प्रवास बघितला तर कमरेपासून सुरू होऊन ती पायापर्यंत जाते. तर ज्या वेळेला नितंबामधून ती जात असते त्यावेळेला पिरिफॉर्मिस नावाच्या मसल्सच्या खालून किंवा काही वेळेला त्या मसल्समधनं ही नर जाते आणि कोणत्याही कारणामुळे त्याच्यावरती जर दाब आला त्या मसल्सवरती किंवा आघातजन्य त्याला काही प्रॉब्लेम आला तर अशामुळे ह्या नर्ववरती ताण येतो आणि पुन्हा सायटिका हा आजार सुरू होतो. ही झाली शारीरिक कोणत्या तरी मणक्याशी संबंधित असलेली कारणं. त्याच्यात अजून एक कारण आहे ते म्हणजे स्पॉन्डिलोलिस्थेसिस, म्हणजे एक मणका दुसऱ्या मणक्यावरती सरकणं. हेही कारण कुठल्याही गोष्टींमुळे होऊ शकतं. उंचावरनं खाली पडल्यामुळे किंवा आत खूप खड्डे आहेत रस्त्यावरती, जोरात गाडी चालवणं असेल, स्पीड ब्रेकर असेल, दणकावून आपटणं असेल, या कुठल्याही कारणामुळे एक मणका दुसऱ्या मणक्यावरनं सरकणं. पुन्हा याचाच परिणाम असा होतो की त्या नर्ववरती दाब येतो आणि सायटिका हा आजार सुरू होतो. बरं, मग कोणत्या वयोगटाच्या व्यक्तींमध्ये सायटिकाचा धोका अधिक असतो आणि अजून काही कारणं आहेत का सायटिका होण्याची? सायटिका हा आजार सर्वसाधारण 20 वर्ष वयोगटापासून ते अगदी 70 वर्षाच्या वयोगटापर्यंत होऊ शकतो. म्हणजे फक्त वयोवृद्ध व्यक्तींनाच हा आजार होतो असं नाहीये, तर तरुण व्यक्तींमध्ये सुद्धा याची लक्षणं आढळतात. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्याला सायटिका दिसून आला त्यावेळेला वयोवृद्ध व्यक्तींमध्ये याचं प्रमाण खूप जास्त होतं. पण आत्ताची बदलती जीवनशैली याच्यामुळे हा आजार अगदी तरुण वयामध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलेला आहे. अन्य जी कारणं तुम्ही आता मला विचारली त्यामध्ये हेच आहे की बैठी जीवनशैली, दीर्घकाळ एकाच पोझिशनमध्ये बसून काम करणं किंवा मान पुढे वाकलेला आहे, पाठीला पोक आहे, अशा स्थितीमध्ये तुम्ही दीर्घकाळ काम करणं यामुळे मणक्यावरती ताण येतो आणि त्यामुळे सायटिका हा आजार निर्माण होतो. या व्यतिरिक्त डायबेटिक न्यूरोपॅथी आहे, कारण आता डायबेटीस हाही आजार तरुण वयामध्ये आता आपल्याला दिसून यायला लागलाय. तर डायबेटिक न्यूरोपॅथी हेही एक मुख्य कारण आहे सायटिकासाठीचं. प्रेग्नन्सी आहे, म्हणजे बाळाचं वजन जे पोटावरती येतं आणि व्यायामाचा अभाव, या सगळ्यामुळे पोश्चरच चेंज होतो आणि त्याचा इफेक्ट सायटिका या नर्ववरती होतो. किंवा नुसतं पोक काढून बसणं किंवा फोनचा दीर्घकाळ वापर, स्क्रीन टाइम आपला जो वाढलेला आहे तर त्यामध्ये मान खाली घालून पोक काढून बसणं, आपलं जे नॅचरल पोश्चर आहे तेच चेंज होतं आणि त्याचा इफेक्ट आपल्या मणक्यावरती होतो आणि पुन्हा ह्या आजाराची सुरुवात होते. बरं, सायटिका या आजाराची प्रमुख लक्षणं कोणती आहेत? सायटिक मज्जातंतूचा दाब किंवा सुजेमुळे होणारा हा आजार आहे. त्यामुळे त्याची लक्षणे ही मुख्यतः कंबर, नितंब आणि पायाच्या भागामध्येच दिसून येतात. ही लक्षणे व्यक्तिव्यक्तींमध्ये भिन्न असतात किंवा त्याची तीव्रता सुद्धा व्यक्तिव्यक्तीनुसार भिन्न असू शकते. पण प्रमुख लक्षणं जर आपण बघितली तर कमरेपासून पायापर्यंत जाणारी तीव्र स्वरूपाची वेदना कोणालाही कमी असू शकते, कोणालाही दीर्घकाळ आणि तीव्र असू शकते. सतत पायामध्ये मुंग्या येत राहतात, विशिष्ट भागामध्ये येतात किंवा पूर्ण कमरेपासून पायापर्यंत मुंग्या येतात. पाय पूर्ण बधीर होतो, पाऊल वाकडं होतं, स्नायूंमध्ये कमजोरी निर्माण होते, म्हणजे स्नायूंची ताकद कमी झालीये ही भावना निर्माण होते. एक पायामध्ये जळजळ किंवा बर्निंग सेन्सेशन जाणवत राहतं. ही झाली प्रमुख दिसणारी लक्षणं. याशिवाय पाय उचलताच येत नाही, एवढी तीव्र वेदना रुग्णामध्ये दिसून येते. अरे बापरे. या व्यतिरिक्त बद्धकोष्ठता दिसते, झोप न येणं, अस्वस्थता राहणं, चिडचिड होणं, ही मानसिक लक्षणं जी मी मगाशी म्हटली, मानसिक सुद्धा परिणाम होतो. तर त्यामध्ये झोप अजिबात लागत नाही, हालचालींमध्ये मर्यादा येते, ही लक्षणं दिसतात. आणि सायटिकाकडे आपण दुर्लक्ष केलं कारण आपल्याला सवय असते कोणतंही दुखणं हे अंगावरती काढायचं, त्यामुळे जेव्हा त्याचं टोक गाठतं तेव्हा आपण जागे होतो. तर त्याची गंभीर लक्षणं ही तेवढीच महत्वाची लक्षात घ्यायला हवीत आणि गंभीर लक्षणं दिसत असतील तर त्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करणं हेही तेवढंच गरजेचं आहे. तर ही गंभीर लक्षणं कोणती आहेत तर दोन्ही पायांच्या स्नायूंमध्ये कमजोरी निर्माण होणं, ताकद कमी होणं,
लघवी किंवा शौचावरती नियंत्रण न राहणं आणि जननेंद्रियाभोवती बधिरता निर्माण होणं, ही लक्षणं जर दिसून येत असतील तर ही गंभीर लक्षणं आहेत आणि याच्याकडे प्रत्येक रुग्णाने वेळोवेळी लक्ष देणं, पाठपुरावा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नक्कीच. बरं, मग सायटिका आजाराच्या निदानासाठी कोणकोणत्या तपासण्या करणं आवश्यक आहे? सायटिका आजारासाठी निदानासाठी क्लिनिकल एक्झामिनेशन आणि इमॅजिन टेक्निक्स हे मुख्यतः वापरले जातात. क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये शारीरिक तपासणी केली जाते, म्हणजे कुठलाही रुग्ण आल्यानंतर त्याच्या पायाच्या ज्या काही तपासण्या आहेत, पाय वरती उचलता येतोय का, किती प्रमाणामध्ये उचलतो आहे, SLR टेस्ट आहे, स्लम टेस्ट आहे, तर ह्या तपासण्या करून त्याचं निदान केलं जातं की ह्या सायटिका आहे, नुसतीच कंबरदुखी आहे का पाठदुखी आहे. ह्या व्यतिरिक्त कन्फर्मेशनसाठी इमेजिंग टेक्निक्स वापरली जातात, ज्याच्यामध्ये एक्सरे आहे, CT स्कॅन आहे आणि अधिक योग्य निदानासाठी MRIची मदत घेतली जाऊ शकते. बरं, मला सांगा, सायटिका या आजारासाठी आयुर्वेदामध्ये काही वेगळं नाव आहे का? सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे आणि ह्या आजाराचं वर्णन चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि वाग्भट संहिता हे जे मुख्य आद्य ग्रंथ आहेत, या तिन्ही ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. गिधाडासारखी चाल म्हणून याला गृध्रसी असं म्हणतात. म्हणजे मी मगाशी म्हटलं की हालचालींमध्ये मर्यादा येतात किंवा चाल बदलते, तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर इथे वर्णन केलेलं आहे की पेशंट चालताना पाय उचलून बाजूला टाकतो किंवा पाय फिरवून पुढे टाकतो. हे जे पर्टिक्युलर वर्णन आहे हे गिधाड जसं चालतं तसं आहे, त्यामुळे त्याला गृध्रसी असं त्या साधर्म्याने त्याला नाव दिलेलं आहे. आता याचं वर्णन जे केलेलं आहे तर त्याच्यामध्ये श्लोक सांगितला आहे, स्पिक पूर्वा कटिपृष्ठ उरु जानू जंघापदम क्रमात गृध्रसी स्तंभ रुक तोद गृह्णाती स्पंदते मुह. या पूर्ण श्लोकामध्ये त्याची लक्षणच सांगितलेली आहेत की कोणत्या पद्धतीने याच्या वेदना सुरू होतात किंवा काय लक्षणं दिसतात. की स्पिक पूर्व म्हणजे नितांबाच्या सुरुवातीपासनं यामध्ये वेदना सुरू होतात. कटी, पृष्ठ, उरु म्हणजे मांडी, जानू गुडघा, जंघा, पद म्हणजे पाय, ह्या क्रमाने वेदना सुरू होतात. म्हणजे सुरुवात कमरेपासून होते आणि पायापर्यंत ह्या वेदना हळूहळू वाढत जातात. म्हणजे एवढं पर्टिक्युलर वर्णन केलेलं आहे. त्यानंतर गृध्रसीमध्ये स्तंभ म्हणजे स्नायूंमध्ये ताठरपणा येतो, रुक म्हणजे वेदना होतात, तोद म्हणजे सुया टोचल्यासारख्या वेदना होतात आणि स्पंदन म्हणजे मुंग्या येतात. तर ही लक्षणं या आजाराची या 2 ओळींमध्ये सांगितलेली आहेत. बरं, मग आयुर्वेदामध्ये या आजारासाठी कोणत्या उपचार पद्धती सांगितल्या आहेत? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम हे आयुर्वेदाचं मुख्य तत्व आहे. योग्य आहार, दिनचर्या, ऋतुचर्या, मानसिक संतुलन या सगळ्या स्तरावरती निरोगी आयुष्य जपणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि आजारी व्यक्तींचा रोग दूर करणं, त्याच्यासाठी योग्य ते औषधोपचार, पंचकर्म, आहार विहारामध्ये योग्य सुधारणा यांच्या मदतीनं आजारी व्यक्तीचं विकार दूर करणं हे त्याचं दुसरं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे याचाच विचार करून सायटिका किंवा गृध्रसी या आजाराची आचार्यांनी उपचार पद्धती सांगितलेली आहे. यासाठीही एक श्लोक वाग्भट संहितेमध्ये आलेला आहे, अंतरा कंडरा गुल्फम गृध्रस्याम तू शिराव्यधेत. तर यामध्ये बघितलं तर तिन्ही ग्रंथांमध्ये उपचार पद्धती काहीशी सारखीच आहे. यामध्ये सुरुवातीला औषधोपचार, ज्यामध्ये अश्वगंधा, शतावरी यासारखी स्नायूंना बल देणारी औषधं वापरली जातात. त्यानंतर गुग्गुळ वातशमन करणारे किंवा वेदना शमन करणारं म्हणून प्रामुख्याने वापरलं जातं. त्याशिवाय पुनर्नवा, गोक्षूर ही स्थानिक सूज कमी करण्यासाठी म्हणून औषधं वापरली जातात. या औषधांचा रुग्णाच्या अवस्थेनुसार वैद्य त्याच्या औषधांमध्ये वापर करतो. वातशमनासाठी बेड रेस्ट ही एक आवश्यक उपचार पद्धती आहे. या व्यतिरिक्त जर रुग्ण सुरुवातीच्या अवस्थांमध्ये असेल, म्हणजे नुकतेच वेदना सुरू झालेल्या आहेत, पायामध्ये मुंग्या येत आहेत, तर अशा वेळेला केवळ स्नेहनस्वेदन करूनही रुग्ण बरा होऊ शकतो. म्हणजे दुसरी चिकित्सा पद्धती जी आहे ती म्हणजे स्नेहनस्वेदन. स्नेहनासाठी वातशमन करणाऱ्या तेलांचा वापर केला जातो आणि स्वेदनासाठी ज्याने वातशमन होणार आहे अशा औषधांचा शेकण्यासाठी म्हणून वापर केला जातो. या व्यतिरिक्त पंचकर्माचा खूप मोठा सहभाग यामध्ये केला जातो.
ज्यांच्यामध्ये दीर्घकालीन वेदना आहेत, ज्यांना हालचालींमध्ये कष्टता आहे, अशा रुग्णांमध्ये बस्तीचा उपक्रम केला जातो. कारण बस्ती ही वातदोषासाठीची अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. यामध्ये निरूह बस्ती किंवा अनुवासन बस्ती, तेलाची बस्ती आणि काढ्याची बस्ती याचा वापर करून सर्वसाधारण 10 ते 15 दिवसाचा उपक्रम केला जातो. आणि याने मणक्यावरील ताण कमी होऊन, तिथली सूज कमी होऊन रुग्णाला हालचालींमध्ये सहजता प्राप्त होऊ शकते. या व्यतिरिक्त तिन्ही ग्रंथांमध्ये म्हणजे चरक संहिता असेल, सुश्रुत संहिता असेल आणि वाग्भट संहिता या तिघांमध्ये महत्वाचा उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे अग्निकर्म आणि विद्धकर्म. सिरावेध याचा अर्थ रक्तमोक्षण करणं, म्हणजे दूषित रक्त किंवा दोष आहेत ते शरीरामधनं काढून टाकणं. पण रुग्णाची अवस्था पाहता सिरावेध किंवा रक्तमोक्षण करता येत नाही, की ज्यांना रक्ताची भीती आहे, तर अशांमध्ये अधिक प्रभावी उपचार पद्धती म्हणजे अग्निकर्म किंवा विद्धकर्म, की ज्या ठिकाणी तीव्र वेदना आहेत अशा ठिकाणी विशिष्ट शलाकेच्या सहाय्याने तेथे अग्निकर्म करणं. त्याचा खूप चांगला उपयोग रुग्णामध्ये आपल्याला दिसून येतात आणि वेदना शमनाचं उत्तम कार्य या पद्धतीमध्ये होते. या व्यतिरिक्त अजून काही उपचार पद्धती आहेत का? हो, नक्कीच आहेत. आपण आयुर्वेदिक उपचार पद्धती बघितले की ज्याच्यामध्ये सिरावेद, अग्निकर्म आहे, बस्ती आहे, पंचकर्म आहे. तर यांच्या उपचार पद्धतीमुळे आपण वेदना नक्कीच कमी करतो. परंतु कमी झालेल्या वेदना ह्या टिकून राहणं आणि मणक्याची अलाइनमेंट बदललेली आहे ती सुधारणं, यासाठी येथे योगोपचाराचा खूप चांगला परिणाम होतो. मणक्यातली डिस्क किंवा चकती सरकलेली असते, ती पुन्हा आपल्या जागेवर जाण्यासाठी योगोपचार खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो. योगोपचार म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण योगोपचार असा शब्द जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या मनात काय येतं की जी आपण योगासनं नेहमी ऐकतो तर तशा प्रकारची सगळी आसनं करायची आहेत की काही वेगळी उपचार पद्धती आहे? शरीर, मन आणि प्राण या तिन्ही स्तरावर कार्य करून योगाचा उपयोग उपचारासाठी करणं याला योगोपचार असं म्हणतात. ओके. म्हणजे योगामध्ये 8 अंग सांगितलेली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8ही अंगांचा योग्य त्या ठिकाणी वापर करून उपचार देणं याला योगोपचार असं म्हणतो. आता या व्याधीमध्ये जर बघितलं तर यम, नियम हे सांगितलेले आहेत. म्हणजे सामाजिक नियम आहेत, स्वतः आचरणासाठी उपयोगात असणारे नियम आहेत. जर आपण मगाशी सायटिकाची कारणं बघितली तर त्यामध्ये मी उल्लेख केला की प्रक्रिया केलेलं अन्न सातत्याने सेवन करणं ज्याच्यामुळे पोटाची ढेरी वाढते, तर कुठेतरी ह्या आहारावरती नियंत्रण आणणं हेही यम नियमामध्येच समाविष्ट केलं जाऊ शकतं. त्यानंतर आसनं आहे, त्याच्याबद्दल आपण बघूया. पण सगळ्यात पहिली ट्रीटमेंट जी योगोपचारासाठी दिली जाते ती म्हणजे प्रत्याहार आहे. तर प्रत्याहार याचा योगामधला जो उल्लेख आहे, तर इंद्रियांना त्यांच्या विषयापासून लांब नेणं हे प्रत्याहाराचं अर्थ आहे. पण आपल्या ट्रीटमेंटमध्ये जर बघितलं योगोपचारामध्ये तर प्रामुख्याने सांगितलं जातं ते म्हणजे बेड रेस्ट. सायटिकाच्या तीव्र दुखण्यामध्ये बेड रेस्टला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. 18 ते 20 तास जर त्याने बेड रेस्ट घेतली तर पाठीवरती येणारा स्नायूंचा जो ताण आहे तो कमी होतो आणि वेदना कमी व्हायला लवकर मदत होते. त्यामुळे बेड रेस्ट हे एक प्रकारे प्रत्याहारच आहे. तुम्ही सतत हालचाल करताय, हालचाल केल्यामुळे तुमचं वात वाढतो आहे, तो वात कमी व्हायला, पर्यायाने स्नायूंवरचा ताण कमी व्हायला तुम्हाला बेड रेस्ट मदत करते. त्यामुळे एक प्रकारे आपण ह्या महत्वाच्या अंगाचा समावेश योगोपचारामध्ये करतो आहोत. बरं, मग या योगोपचाराचा सायटिकासाठी नक्की काय उपयोग होतो? योगोपचारामध्ये मगाशी म्हटलं तसं यम, नियम, आसन ह्या सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव केला जातो. ज्या वेळेला वेदना असते त्यावेळेला कुठलाही रुग्ण तात्काळ आपण आसनं करावीत आणि मला बरं वाटेल अशा अप्रोचने कधीच बघत नाही. बरोबर. अशा वेळेला त्यांना सूक्ष्म व्यायामापासूनच सुरुवात करावी लागते. सूक्ष्म व्यायाम काय काम करतात तर प्रारंभिक उपचार म्हणून काम करतात. शरीराचीच हालचाल असते, पण सांधे, स्नायूंमधील ताण आणि तणाव कमी करण्यासाठी संथ आणि लयबद्ध पद्धतीने ही हालचाल केली जाते. आणि यामुळे वेदना कमी होतात. जे स्नायू खूप आखडलेले आहेत त्यांच्यामध्ये मोकळीकता निर्माण होते, सहजता निर्माण होते आणि आसनांसाठी त्याचा नक्कीच फायदा होतो.
आता सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला सायटिका हे कमरेचं आजार आहे तर त्यावेळेला पुढे वाकून करणारी आसनं केली जात नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याच्यासाठी केली जाणारी बॅकवर्ड बेंडिंगची आसनं असतील किंवा लॅटरल बेंडिंगची आसनं असतील तर ही आसनं योग्य पद्धतीने करणं ह्यालाही खूप महत्त्व आहे. कारण बहुतेक लोक जेव्हा कंबरदुखी पाठदुखी सुरू होते त्यावेळेला सल्ले असतात आजूबाजूच्या लोकांकडनं की तुम्ही व्यायाम सुरू करा, योगासनं सुरू करा आणि आपल्या आजूबाजूला असणारे क्लास जॉईन केले जातात. अशा ठिकाणी महत्वाचा त्याचा इफेक्ट होतच असतो शरीरावरती. परंतु एखाद्या आसनाने बाबा माझं दुखणं वाढतं आहे तर या अर्थी ते वाढतं आहे त्या अर्थी आपण चुकीच्या पद्धतीने आसन करतो आहोत किंवा आपल्याला काहीतरी करताना चुकतंय ह्याकडे लक्ष देऊन ते वेळीच थांबवणं हे महत्वाचे. बरोबर. म्हणजे आसनांमध्ये बॅकवर्ड बेंडिंगचे आसनं नक्कीच उपयुक्त आहेत. भुजंगासन आहे की भुजंगासनामुळे पाठीवरचा ताण कमी होतो हे सर्वांना माहिती आहे. पण ते कशा पद्धतीने केलं असतात पाठीवरचा ताण कमी होतो हे जाणून घेऊन त्या पद्धतीने करणं हे त्यातलं महत्वाचं आहे. बाकीची आसनं जर बघितली तर सुप्त पादांगुष्ठासन आहे, एकपाद आकुंचनासन आहे, सेतुबंधासन आहे, मार्जारासन आहे, वक्रासन आहे, त्रिकोणासन आहे, ताडासन आहे. या सगळ्यांमुळे मणक्याचं स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग केलं जातं आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट मणक्याची लवचिकता सुधारणं, बाहेर आलेली डिस्क आत जाणं याच्यासाठी चांगल्या पद्धतीने होतो. परंतु योगोपचार म्हणून जेव्हा आपण या आसनांकडे बघतो त्यावेळेला त्यांना वेदना होत आहे हे लक्षात घेऊन आपण रुग्णाच्या सोयीनुसार वेगवेगळ्या वस्तूंचा आधार घेऊन हीच आसनं आपण करतो. म्हणजे ज्यामध्ये भिंतीचा आधार असेल, खुर्ची किंवा बेल्ट आहे, ब्लॉक्स आहे, या वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून ही आसनं आपण करतो त्यावेळेला हा ताण कमी व्हायला मदत होते. मग आता जसं तुम्ही म्हणालात की योगासनं करणं महत्वाचं आहे पण ती कोणत्या पद्धतीनं केली पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. नक्कीच. कारण आपण ज्या वेळेला आसनं करतो त्यावेळेला या आसनांमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर शरीराची अलाइनमेंट म्हणजे शरीराची जी योग्य ठेवण आहे त्याचा विचार करून ह्या आसनांचा समावेश आपल्या रोजच्या जीवनामध्ये करणं महत्वाचं आहे. मला जसं जमतंय तशी मी आसनं केली हे महत्वाचं नाहीये. हे करून तुम्ही आणखीन नवीन आजाराला आमंत्रण देताय. त्याच्याऐवजी अलाइनमेंटचा योग्य त्या पद्धतीने विचार करून ते नीट समजून घेऊन जर आसनं केली तर त्याचा सायटिकासाठी अपुनर्भव चिकित्सा म्हणून नक्की होऊ शकतो. मला वाटतं योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जर ही आसनं केली तर त्याचा नक्कीच फायदा सायटिकाच्या रुग्णांना होईल. अगदी बरोबर. मी याच्यासाठी अनेक योगा थेरपेटिक कन्सल्टंट आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नीट समजून घेऊन या आसनांचं ज्ञान घेतलं तर त्याचा नक्की सायटिकासाठी उपयोग होऊ शकतो. बरं, मग कार्यालयात दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांनी तसंच सायटिकाच्या रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे? आता जर कारणं बघितली तर दीर्घकाळ सतत बसणं किंवा उभं राहणं हे सगळ्यात महत्वाचं किंवा जड वस्तू उचलणं सातत्याने ही त्याची मुख्य कारणं आहेत. त्यामुळे आपल्याला दीर्घकाळ बसल्यानंतर वेदना होते आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तर त्यावेळेला सूक्ष्म व्यायामासारख्या हालचाली तुम्ही करू शकता की ज्यामुळे कमरेवर येणारा ताण तुम्हाला कमी करता येऊ शकतो. कार्यालयामध्ये दीर्घकाळ बसणं होत असेल तर सर्वसाधारण तास ते 1.5 तासानंतर उठून 4 पावलं चालून येणं किंवा 1 राऊंड मारणं किंवा बसल्या जागी सूक्ष्म व्यायाम करणं की ज्याच्या आधाराने तुम्हाला कमरेवरचा ताण कमी करता येऊ शकतो. सतत ज्यांचं उभं राहून काम आहे तर त्यांनी एकतर कमरेला पट्टा बांधून उभं राहून काम करणं ज्यांना हा त्रास आहे अशा लोकांसाठी. अन्यथा थोडा वेळ बसायचं म्हणजे आता गृहिणी आहेत तर ज्यांना सतत दीर्घकाळ उभं राहूनच घरात काम करावं लागतं आणि आपल्याला कंबर दुखती हे लक्षात आलं तर थोडा वेळ बसायचं आणि पुन्हा पुढचं काय असेल ते काम करावं. असं जर केलं तर कमरेवर येणारा ताण हा कमी करता येऊ शकतो. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नियमित योगासनं तज्ज्ञांनी दाखवलेली आहेत त्या योगासनांचा जर वापर यामध्ये केला तर त्याचा सायटिका अपुनर्भव चिकित्सेसाठी उपयोग होऊ शकतो. याच्या जोडीला प्राणायाम आहे, ध्यान आहे. तर प्राणायामाने काय होऊ शकतं, सगळेच प्राणायाम या ठिकाणी नाही चालू शकत, ठराविकच प्राणायाम चालतात. मग अशा प्राणायामाने काय होतं
तर मानसिक इफेक्ट होतच असतो सायटिकाचा. मन शांत व्हायला या प्राणायामाचा आणि ध्यानाचा खूप चांगला उपयोग होतो. वेदना कमी होण्यासाठी, शरीराकडे अधिक सजगतेने पाहण्यासाठी प्राणायाम आणि ध्यान या दोघांचाही उपयोग शरीरावरती होतो. आणि ज्या वेळेला अपुनर्भव चिकित्सा म्हणून आपल्याला बघायचं आहे त्यावेळेला नियमित औषधोपचार, नियमित योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने योगासनं हे जर केलं तर त्याचा इफेक्ट शरीरावरती चांगला होऊ शकतो. सायटिकाचा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी कोणत्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारल्या पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाची जी काळजी आहे, दीर्घकाळ न बसणं, दीर्घकाळ उभं राहून न काम करणं, आहार नियंत्रणातून वजनाचं नियंत्रण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि योग्य मार्गदर्शनाद्वारे योगासनांचा समावेश करणं, योगासनच नव्हे तर प्राणायाम आणि ध्यान याचाही समावेश करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं मॅडम, सायटिकाच्या रुग्णांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सायटिकाच्या रुग्णांनी उपचारामध्ये बेडरेस्ट घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला दुखत आहे हे लक्षात घेऊन तसंच रेटवून काम न करता आवश्यक तिथे बेडरेस्ट घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर नियमित आणि सलग औषधोपचार घेणं हेही तितकंच महत्त्वाचे आहे. बरं झाल्यानंतर शिकवलेले योगोपचार नियमित करून सायटिकाच्या अपुनर्भव अवस्थेकडे आपण जाऊ शकतो. त्यामुळे नियमित योगोपचार करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आसनांमध्ये मगाशी सांगितलं तसं बॅकवर्ड बेंडिंगचे आसनं आपण करू शकतो, पण फॉरवर्ड बेंडिंग असेल, सूर्यनमस्कार असेल, आता मी बरा झालो आहे त्याच्यामुळे आता मी हे सगळं करू शकतो, तर असं न करता आपल्याला काय त्रास होतोय यासाठी शरीर काय सांगतंय हे लक्ष देऊन त्यानुसार आसनं करणं, प्राणायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. श्रोतेहो, कोणतीही वेदना वारंवार होत असेल किंवा तीव्र स्वरूपाची असेल तर स्वतःहून उपचार करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य उपचार, संतुलित आहार आणि नियमित योगाभ्यास यांच्या मदतीने सायटिकासारख्या समस्येवर निश्चितच मात करता येऊ शकते. मॅडम, आज आपण सायटिका या आजाराविषयी अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत अगदी महत्त्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. आयुर्वेद आणि योगोपचार यांच्या माध्यमातून केवळ वेदना कमी करण्यासाठीच नव्हे तर निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी सुद्धा तुम्ही छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य